नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपण मटार पनीरची भाजी बनवणार आहेत. त्यासाठी बघा हे मी पनीर घेतलेले असे छान चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. हा आहे वाटाणा 1 वाटी भरून. हा फ्रेश असा वाटाणा घेतलेला आहे मी सोलून. टोमॅटोची प्युरी आहे ही. 2 टोमॅटो आहेत. आलं लसूण पेस्ट, 2 कांदे आहेत मध्यम आकाराचे छान बारीक चिरलेले, 2 हिरव्या मिरच्या आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. तर आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई आपल्याला छान गरम होऊ द्यायची आणि नंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचे तेल. कढईमध्ये छान असं 2 ते 3 पळी तेल टाकणार आहे मी. आणि या गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला हे पनीरचे जे तुकडे केलेले आहेत हे तुकडे आपल्याला छान असे गुलाबीसर रंगावर येईपर्यंत छान तळून घ्यायचे. सगळे तुकडे आपण टाकून घेऊया हे पनीरचे. आणि गॅसची फ्लेम एकदम कमी करून आपल्याला छान असे हे सोनेरी रंगावर तळायचे. हे या पद्धतीनं आपण पनीरचे तुकडे छान असे तळून घेतलेले आहेत. आता या शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला पनीर मटारची भाजी करायची आहे. त्या तेलामध्ये आपण टाकूया बारीक चिरलेला कांदा, हा कांदा आपल्याला छान गुलाबीसर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग थोडासा बदलत आलेला आहे आता. त्यामध्ये आपण ज्या हे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्या आपण टाकून छान अशा फ्राय करून घेऊया. आता टाकू आपण ह्याच्यात आलं लसूणची पेस्ट. आलं लसूणची पेस्ट पण आपल्याला या कांदा आणि मिरची सोबत छान अशी परतून घ्यायची. कांदा लसूण टाकल्यामुळे छान असा आपल्या भाजीचा सुगंध सुटलेला आहे अजून. आता टाकूया टोमॅटोची प्युरी. आता या सर्व साहित्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्त असं परतून घ्यायचंय हे. आता याच्यामध्ये आपण काही मसाले टाकलेले आहेत बघा. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी लाल तिखट, त्यानंतर जिरे आणि धने पावडर, गरम मसाला आहे, हळद आणि थोडासा आपला पनीर मसाला पण टाकलेला आहे. मस्त याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचंय. थोडंसं पाणी टाकूया म्हणजे आपले मसाले जळून जाणार नाहीत.
तर या मिश्रणापासून तेल सुटायला लागले. यावेळेला आपण टाकूया वाटाणा. आणि हा वाटाणा पण आपल्याला या कांदा आणि टोमॅटोमध्ये आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. या वाटाण्याचा सगळा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला छान हे परतून घ्यायचंय. आता याच्यावर झाकण ठेवूया आणि थोडा वेळ आपण ह्याला छान असं शिजू देऊया. पटकन हे मऊ होण्यासाठी या ताटावर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. म्हणजे वाफेच्या सहाय्यानं आपले वाटाणे जे आहेत ते लवकर मऊ होतील. बघूया काढून आपण. छान आपले वाटाणे आता मऊ होत आलेले आहेत. अजून 1-2 मिनिटासाठी आपण याला शिजू देऊया. आणि आता या वेळेला आपण टाकूया हे तळलेलं पनीर. आता हे पनीर आणि वाटाणा आपल्याला छान असा या मसाल्यांमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचंय. आणि आता टाकू आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी. एक छान आपल्याला याला उकळी येऊ द्यायची. आता टाकू आपण चवीपुरतं मीठ. आता याच्यावर झाकण ठेवूया आपण आणि एक उकळी आणून घेऊ. आता टाकू चिरलेली कोथिंबीर. आता गॅस बंद करू आणि झाकण ठेवून 1-5 मिनिटांसाठी दमू देऊया. तर बघा अशा पद्धतीनं आपला हा पनीर मटारची भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे. या पद्धतीनं तुम्ही एक वेळेस ही भाजी करून बघा. नक्की आवडेल तुम्हाला. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.